समाजाच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारे दानशूर आणि सर्वसामान्यांचे आधारवड लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आज वयाची 74 वर्षे पूर्ण करत अमृत महोत्सवी वर्षात भव्य प्रारंभ केला। या विशेष प्रसंगी द्वारका शारदा पीठाधीश्वर जगद्गुरु शंकराचार्य स्वामी श्री सदानंद सरस्वती महाराज यांनी स्वतः उपस्थित राहत ठाकूर कुटुंबियांना शुभाशीर्वाद दिले। सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, राजकीय, सांस्कृतिक, साहित्यिक, आध्यात्मिक अशा विविध क्षेत्रातील हजारो मान्यवर, कार्यकर्ते आणि हितचिंतकांनी शुभेच्छांचा वर्षाव करत त्यांच्या योगदानाचे कौतुक केले। रामशेठ ठाकूर यांचा वाढदिवस म्हणजे समाजसेवेच्या प्रेरणेला सलाम अशी भावना व्यक्त करत अनेकांनी हे क्षण ऐतिहासिक ठरवले। या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने अमृतमय कीर्तन महोत्सव, नाट्य महोत्सव, क्रीडा स्पर्धा, रक्तदान शिबिरे, साहित्य संमेलन, वृक्षारोपण, आरोग्य शिबिरे अशा समाज उपयोगी उपक्रमाची रेलचेल झाली। हजारो भाविक, नागरिक आणि तरुण कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेत पनवेलमध्ये एक सामाजिक जागर निर्माण केला। कीर्तन महोत्सवामध्ये आज पनवेल, उरण आणि नवी मुंबईसह इतर परिसरातील थोर कीर्तनकारांना सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले। त्याचबरोबर त्यांच्या माध्यमातून होणाऱ्या समाज प्रबोधनाचे कौतुकही केले। या सोहळ्याला हजारोच्या संख्येने ज्येष्ठ नागरिकांसह तरुण वर्ग आणि महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता। यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार प्रशांत ठाकूर, महेश बालदी, परेश ठाकूर, भाजपचे आजी-माजी नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित राहत कीर्तन महोत्सवाची शोभा वाढवली। दानशूरतेचा दीप आणि समाजसेवेचा प्रकाश अशी ओळख असलेले लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या प्रारंभाने जनतेच्या मनात अभिमानाची भावना अधिक दृढ झाली असून हा एक सामाजिक प्रेरणा देणारा सोहळा ठरला आहे। अमृत महोत्सवी वर्षानिमित्तानं आज इथं भजन, कीर्तन, हरिपाठ हे सर्व कार्यक्रम झाले। कीर्तनाच्या रूपानं हजारो भक्त इथं आले, मला शुभेच्छा दिल्या आणि अतिशय भावपूर्ण अशा रीतीनं लोकांच्या श्रद्धेप्रमाणे सर्वांच्या शुभेच्छा मला मिळालेल्या आहेत। मी सर्वांना धन्यवाद देईन की इतकं प्रेम आपण माझ्यावर दाखवलं, त्यामुळं अजूनही मला काम करायची जास्त ऊर्जा मिळालेली आहे आणि भावी काळात मी जास्तीत जास्त आणखी काम करत। लेटेस्ट बातम्या आणि व्हिडिओ पाहण्यासाठी सिटी नेटवर्क YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।